नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहून नक्कीच आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि आवडल्यास शेअरही करा. भाजपाचे एक महाअधिवेशन शिर्डी येथे नुकतेच पार पडले. यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते, देशाचे गृहमंत्री यांनी राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांना यांच्या राजकारणाला महाराष्ट्रातील जनतेने 20 फूट खोल गड्ड्यात गाडले असं एक वक्तव्य नुकतंच केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना टार्गेट करत येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आपल्याला कशा जिंकता येईल यासाठी रणसिंग फुकलेचे आपल्याला या अधिवेशनाच्या माध्यमामधून पाहावयास मिळाले. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी अशाच प्रकारे टीका करत या दोन्ही नेत्यांना, महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांना टार्गेट केले. दुसरीकडे बारामती येथील एका कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला नुकतीच अजितदादा पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि भाजपाच्या मंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये पंकजा मुंडे यांनी मात्र राज्यातील सर्वात अनुभवी नेते म्हणून शरदचंद्र पवार यांची स्तुती केली आणि ते राज्यातले सर्वात मोठे नेते आहेत असं एक संदेश भाजपाच्या नेत्यांना देण्याचा प्रयत्न केलाय काय असं आपल्याला यामधून दिसून येतं. कारण यापूर्वी नरेंद्र मोदी यांनीही मी शरद पवार यांचे नेहमी मार्गदर्शन घेतो आणि ते राजकारणातील मोठे नेते आहेत असा उल्लेख केलेला आहे. आणि आता पुन्हा पंकजा मुंडे यांनीही हे मान्य केलं आहे की राज्यातील सर्वात मोठे आणि राजकीय आणि अनुभव असलेले नेते म्हणजे शरदचंद्र पवार आहेत. या वक्तव्यातून पंकजा मुंडे यांना भाजपाच्या लोकांना काय संदेश द्यायचा आणि या वक्तव्यामागे पंकजा मुंडे यांचं काय राजकारण आहे हे येत्या काळात आपल्याला दिसून येईलच. मात्र भाजपाच्या एक मोठ्या नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांचं नाव महाराष्ट्रात आहे. त्या मुख्यमंत्रीपदाच्याही दावेदार आहेत. मात्र भाजपाच्या राजकारणामध्ये गोपीनाथ मुंडे आणि आता पंकजा मुंडे यांनाही अनेक वेळा महत्त्वाच्या पदावरून डावलण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळेस पंकजा मुंडे यांचं खच्चीकरण झाल्याचं पाहावयास मिळालं. त्यांना गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्येही भाजपाच्या राजकारणामुळे पराभव स्वीकारावा लागला, एक असा आरोपही त्यांच्या समर्थकांनी केला होता. मात्र आता त्यांचं पुन्हा एकदा पुनर्वसन करत विधान परिषदेवर घेत त्यांना मंत्रीपद दिलं गेलेलं आहे. मात्र त्यांचं हे शरद पवार यांच्या संदर्भात हे जे एक सूचक वक्तव्य म्हणावे लागेल. कारण काही 2 ते 3 दिवसापूर्वीच त्यांचे एक भाजपाचे ज्येष्ठ नेते शिर्डी येथे येतात आणि शरद पवार यांनी गद्दारीचं राजकारण केलं आणि त्यांना जनतेने 20 फूट खाली गाडलं असं एक जोरदार आक्रमकपणे त्यांनी शरद पवार यांच्यावर हल्ला केलेला असतानाच दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी मात्र
राज्यातील सर्वात अनुभवी ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांचा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे यामागे नेमकी काय राजकारण आहे किंवा भाजपला त्यांना काय संदेश द्यायचा आहे हे आपण येणाऱ्या काळात पाहणार आहोत आणि याचे राजकीय क्षेत्रातही काय पडसाद उमटतात हे आपण नक्कीच पाहू। मात्र तुमची प्रतिक्रिया ही या संदर्भात नक्की कळवा। पंकजा मुंडे यांनी जे स्टेटमेंट केलं शरद पवार यांच्या संदर्भात ते नेमकी काय कारण असावं की त्यांनी शरद पवार यांची स्तुती केली हे कॉमेंट्समधून नक्कीच कळवा। धन्यवाद। थांबतो।